नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर नेहमीप्रमाणे मी आता ब्लॉग करायला आलोय तुमच्या समोर. पण तुम्हाला खरं सांगतो, माझ्याकडे आज काहीच विषय नाही. पण जे डेली रुटीन जे चालू केलंय ती बंद कसं काय पाडायचं, म्हणून म्हणलं चला काढू व्हिडिओ, करू अपलोड. सांगण्यासारखं असं एवढं काय नाही, पण तरी पण सांगतो की आता पाठीमाग माईक नावाचा चित्रपट केला मी, नाही का. आणि त्याचा आता डबिंग लागते. काल योगेशचा फोन येऊन गेला. योगेश म्हणजे आमचा ते हिरो मित्र आमचा. तर त्यांनी सांगितलं मग आपलं डबिंग लागते. माझं डबिंग मला वाटतंय काहीतरी 19-20 तारखेच्या आसपास लागणार आहे असं म्हणत होतं ते. म्हणलं ठीक आहे. मग आता मी ज्यावेळेस डबिंगला जाईन त्यावेळेस तुम्हाला मी सांगेनच. तिथला हे दाखवतो तुम्हाला. तांबोळी सरांच्या स्टुडिओला आहे डबिंग. त्यावेळेस मग तांबोळी सरांचा स्टुडिओ मी तुम्हाला दाखवेन. काय बेचडा मुंग्या मुंग्या. तर त्या स्टुडिओत गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवीन काय काय भारी स्टुडिओ आहे. त्याच्यानंतर आमची आता एक शॉर्ट फिल्म पण आम्ही करणार आहे, म्हणजे नॅशनलसाठी. आणि आता आमच्या किराणा पिक्चरला पाठीमागे मी 2 दिवसात स्टेटस ठेवलं होतं बघा. तर कुठलं फेस्टिवल होतं, इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. ह्याला आम्हाला 4 अवॉर्ड लागलेत आमच्या किराणा पिक्चरला. कुठल्या लागल्यात तुम्हाला सांगतो. मी स्टेटस ठेवलं होतं. बेस्ट फिल्म, बेस्ट फ्युचर फिल्म, बेस्ट दिग्दर्शन, बेस्ट स्टोरी आणि बेस्ट प्रोडक्शन, अशी 4 आम्हाला हे लागलेत ट्रॉफ्या. म्हणजे काय नामांकन होते आणि आमचा नंबर लागले. तर आता त्याच्या ट्रॉफ्या आम्हाला कुरिअरनं पाठवतो म्हणलेत ते. त्या ट्रॉफ्या आल्या होत्या पण तुम्हाला दाखवतो कशा आहेत त्या ट्रॉफ्या. ते भारी वाटते. आता महाराष्ट्र शासनाचा पण फेस्टिवल सुरू होतोय ऑगस्टमध्ये आहे काहीतरी. मांजरांना काय दिसलंय का काय रे, काय दिसलं तुम्हाला? नाही काय, असंच. तर महाराष्ट्र शासनाचा पण फेस्टिवल चालू होतोय आता. त्यात पण काहीतरी असणार गिराणला हे 100% म्हणजे आम्हाला पण गॅरंटी आहे. आणि ज्यांच्याकडे पोचलाय पिक्चर तो ज्यांनी बघितलंय ते पण म्हणतात की बाबा काहीतरी भेटेल. आणि तुम्हाला मी सांगणारच आहे की बाबा हे बक्षीस भेटलं आम्हाला. आणि रिलीजचा पण प्लॅन चाललाय आमचा आता. लवकरच एक गुड न्यूज द्यायची तुम्हाला. देऊ आता दुसरं काय तुम्हाला दाखवू. आता आज असं काय सुचत नाही हो मला, तुम्हाला काय बोलू, मला काय काय सांगू ते. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मागाशी म्हणलं मी की माझ्याकडे दाखवायला काही विषय नाही आज किंवा काय बोलायला. तर माझ्या घरासमोरच राम रहीम बाबांचं मठ आहे. तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बोललो होतो मी. तर म्हणलं चला त्या निमित्तानं आज काय विषय नाही तर दाखवूया तुम्हाला दाखवतो. मी आलोय आता तिथं. ही बघा, ही गेट इथनं चालू आहे. तिथून हे जे आहे ना, ही भिंत आहे त्याची. ह्या भिंतीवर नक्षी विक्षी आहेत हरणाची. हे त्यांनी ह्यो जे मठ आहे ना काहीतरी 4 दिवसात बांधलाय. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला पाया नाही. म्हणजे आपण घराला पाया बांधतो नाही तर खणतो, तर ते पाया वगैरे काय तसलं नाही, डायरेक्ट जमिनीवर हे केलं. आणि हे बघा, ही त्यांचं मेन गेट आहे. इथनं एंट्री आहे. हे बघा, ही बघा, ही आहे त्याचा बोर्ड. आता मला वाटतं ही बंद आहे का काय. तर बेल आहे.
ते उघडतात का नाही काय माहिती. मला वाटतंय आतमध्ये कोणच नाही. मी फाटीतून आता बघितलं, उघडलंच नाही राव. आता काय करायचं. इथं आहे नाही राव, कोणच दिसत नाही तिथं. आणि हा थांबा उघडलं. आवाज आलाय, बघू आपण. भैया आतमध्ये जाऊ शकतो का बघायला? बघायचं हा. या भैयाने परमिशन दिली. म्हणलं चला या. वीडियो नहीं बनानी का? वीडियो के बारे में पूछ लो उधर से माल. हा ठीक आहे मी आता बंद करतो आणि परत विचारतो. तर बघू, त्यांनी जर व्हिडिओ करू दिला तर करणार, नाही तर मग एवढ्या वस्तू मला थांबावं लागेल. पण मी प्रयत्न तर केला बरं का. थांबा एक मिनिट. तर मित्रांनो मी आलो इथं, बघितलं लय भारी आहे इथं. इथं झाडं बिडं मस्त मध्ये आहेत. उन्हाळ्यात तर एवढं भारी वाटत असेल नाही तर. आता आम्ही पहिले यायचो, आता येत नाही. हे बघा इथं ही गेट आहे या. तर तिथं पण बघण्यासारखं खूप आहे. तुम्ही कधी पण येऊ शकता, बसू शकता. नामचर्चा असते प्रत्येक रविवारी, तर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. नामचर्चा ऐकू शकता. इथं येऊन मन प्रसन्न होऊ शकतं तुमचं. आता प्रत्येकाच्या ह्याच्या आहे. हे बघा झाडं बिडं मस्त. हे बघा इथून आलो. आता आपण जाऊया. जास्त काय मी तुम्हाला दाखवू शकलो नाही बरं का. त्याचं रिझन असं की ते म्हणले तुम्ही स्वतः बघू शकता, पण व्हिडिओ वगैरे नका काढू. म्हणजे का तर कशाला उगीच नाही का. पण ज्यावेळेस तुम्हाला बघू वाटेल ना त्यावेळेस तुम्ही येऊ शकता. आतमध्ये काय ते पण बघू शकता. आता मी काही जास्त सांगत नाही, कारण की मला सोडलं नाही. मी काय सांगणार. आता माझी हक्कलपट्टी झालेली आहे. मला वाईट वाटलेलं आहे, पण करता काय, त्यांचं मत आहे. असू द्या. बाहेरनं कडी लावू. तर आता मी जातो माझ्या घरी. तुम्ही पण तुमच्या घरी असाल किंवा बाहेर असाल तर तुम्ही तुमच्या घरी जावा. हे बघा तिथनं डायरेक्ट मी आमच्या गावातल्या चौकात आलोया. हे बघा चौकात माणसं कशी काय बसली ती निवांत एकदम. आता ह्या टायमिंगला काही कामाना धंदा, हे असं चिपळ्या मारत बसते ती. माशाचा बाजार बसलाय वाटतं, त्यांना विचार. डायरेक्ट फोनवर कसं आहेत मास मास कसं आहेत? 80. काल आला नव्हता का तुम्ही? काल नाही, गुरुवारचा माल खपत नाही. का बरं? गुरुवारचा माल तर मित्रांनो माझा पण हिरमोड झाला बरं का. मला तुम्हाला तो मठ दाखवायचा होता, पण आता त्यांनी परमिशनच दिली नाही. त्याला आपण काय करणार नाही का. ठीक आहे, असू द्या. परत काय करतो, परत पुढच्या ब्लॉगमध्ये वेगळं काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, जिथं परमिशन असेल. अशा ठिकाणी जातो आणि दाखवतो. तर हे बघा हे आमच्या अण्णा बसल्यात. आणि बघा इकडचा परिसर. हे तर काय तुम्हाला दाखवलाच आहे. तर ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला काय दाखवू शकत नाही. अण्णा तब्येत पाणी ओके का? तब्येत पाणी ओके का? बरी आहे का तब्येत? काय म्हणतो. तर बघू आपण दुसऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. बघत राहा.